जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। मृत व्यक्तीचे नाव शालिग्राम शिवाजी दांडगे, वय 40 असे आहे। ते मूळचे भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील रहिवासी होते। मात्र विवाहानंतर ते जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे सासरच्या जागेत घर बांधून कुटुंबासह राहत होते। त्यांना 4 मुली आहे। मृत शालिग्राम दांडगे हे नेहमी दारू पिऊन घरात वाद घालत असे। ही घटना घडल्यामागे हाही एक कारण असू शकतं अशी माहिती आहे। घडलं असं होतं की मृत्यूच्या सुमारे 15 ते 20 दिवसाआधी शालिग्राम हे आपल्या मूळ गाव पद्मावती गावात आले होते। तेव्हा त्यांनी आपल्या आई वडिलांसह भावंडांसमोर आणि गावकऱ्यांसमोर रडत आपली व्यथा मांडली होती। पत्नी आणि मुलींकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता। काही महिन्यापूर्वी आपल्यावर उकडते पाणी, त्यात मीठ आणि तिखट टाकून फेकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते। माझी पत्नी आणि मुली मला एक दिवस नक्की मारून टाकतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती। मात्र नातेवाईकांनी त्यांना समजावून सांगत कुटुंबातच राहण्याचा सल्ला दिला होता। पत्नी आणि 4 मुली एक दिवस आपला जीव घेतील अशी भीती व्यक्त करणाऱ्या पित्याची अखेर 4 लेकींकडूनच हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पंचनामा करताना शालिग्राम यांच्या मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या। त्यांच्या हातपायांवर खोल जखमा, गुडघ्यावर आणि शरीराच्या विविध भागावर मारहाणीचे वरण तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दिसून आले। याशिवाय नाकातून फेस येत असल्याचेही निदर्शनास आले। या सर्व बाबींवरून त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। त्याच्या पत्नीसह 4 मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात मृताच्या सावत्र भावाने दिलेल्या तक्रारीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्नी, मोठी मुलगी तसेच इतर 3 मुलींचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे। यातील 2 मुली अल्पवयीन असल्याचे समोर आले। पोलिसांनी संबंधिताविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या हत्येमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे। जालना जिल्ह्यातील या थरारक घटनेने समाजमन हादरले असून नातेसंबंधातील तणाव किती भीषण वळण घेऊ शकतो याचे भयावह उदाहरण मानले जात आहे। तर या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।